श्रीराम अम्मदने। माझं नाव संदीप सिंह पाटील, गाव बाद्रपूर, उपासना केंद्र बाद्रपूर। मला बापूंविषयी खूप अनुभव आहेत, छोटे छोटे काही मोठे। आता मी माझा एक मोठा अनुभव सांगतो तुम्हाला। बापूंमुळे काय झालं, मी कसा वाचलो। 31 डिसेंबर 2019ला ट्रॅक्स होती, मी 2013ला ट्रॅक्स घेतली। मग ट्रॅक्स 2013ला घेतल्यानंतर मला आमचे उपासना केंद्र बाद्रपूरचे संजय नत्तू अमृतकर यांनी सांगितलं की आपल्याला मुंबईला जायचं आहे, आपल्याला पादुका आणायच्या बापूंच्या। मी त्यावेळेस बापू कोण आहेत हे मला माहीतच नव्हतं की बापूंच्या पादुका आणायच्या कशा। आपल्याला बस भाडं मिळतं आहे, आपण जायचं आहे मुंबईला, तेवढंच काम करायचं, भाडं घ्यायचं, ट्रिप मारायची आणि यायचं। पण त्यावेळेस पहिल्यांदाच 2013मध्ये मी मुंबईला गेलो बापूंच्या पादुका घ्यायला। तिथं गेल्यानंतर मला असं वाटलंच नाही की मी वर्दीला आलो म्हणून, मी भाड्याला आलो म्हणून मला असं वाटलंच नाही। मी बापूंच्या त्यांच्यासोबत मला ते घेऊन गेले मध्ये। मला खूप असं प्रसन्नशी वाटलं की आपण बापूंचं लोक इतके लोक करता, माझ्या गावाच्या बाजूचे गाववाले पण करता शेवग्याचे, आपण पण काहीतरी बापूंचं करायचं। मग तिथं गेल्यानंतर मी बापूंच्या याच्यात जॉईन झालो। मी आमच्या बाद्रपूरच्या उपासना केंद्रात जॉईन झालो। तिथून चालत असताना मला छोट्या मोठे काही गोष्टींचे अनुभव येत होते। मला गाडी लाईन आहे आपली ट्रॅक्स, त्याच्यावर मला खूप काही अनुभव यायचे। आत्तापर्यंत मला काही धक्का नाही लागू दिला बापूंनी कुठं। बापूंचं आपण म्हणजे उदी वगैरे सगळंच आपण गाडीत ठेवतो। त्यानंतर 31 डिसेंबर 2019ला बापूंचा DY पाटील स्टेडियमला सत्संगचा कार्यक्रम होता। सत्संगचा कार्यक्रम मला संजू काकांनी सांगितलं की आपल्याला सत्संगच्या कार्यक्रमाला जायचं आहे DY पाटील स्टेडियमला मुंबईला। मी बोललो हो आपल्याला यायचंच, मी येणारच, मी पण येणारच, गाडी तर आणणार पण मी येणारच। त्यानंतर कार्यक्रम सुटला 12 वाजेला। मग आम्ही तिथून निघालो 12 वाजेला आणि गाडी चालत असताना मला ड्रॉप करायचं होतं। आमच्या गाडीतले 2 पॅसेंजर मला मुंबईला सोडायचे होते। त्यासाठी म्हटलं मी काकांना बोललो की आपण गाडी थांबवू रस्त्याला आणि यांना ऑटो बघून आपण बसून देऊ, इथून मग आपण चालत येऊ। मी फक्त खाली उतरलो होतो त्यावेळेस ऑटो बघण्यासाठी, ऑटोला हात देऊ। रात्रीची वेळ होती, रात्री 12 वाजेला कार्यक्रम सुटला, 12:30ला मी हात देत होतो रिक्षाला। रिक्षा येत होती, जात होती, थांबत होती। एक रिक्षा थांबायच्या अगोदरच मला एक बाईकवाला आला आणि ठोकून गेला। त्याने इथं पायाला मला जोराने धडक दिली आणि धडक दिल्यानंतर तो पडला। त्याचं काय झालं मला ते काहीच कळलं नाही, कारण की मला सुधच नव्हती की मला इतक्या जोराने ठोकलं होतं त्याने। माझ्याच गाडीतले सगळे उतरले खाली। त्यांनी मला पायाला उदी लावली, मला उदी खाऊ घातली आणि मग परत ते बोलले की चल आता उठ। त्यांनी मला उठवलं आणि मग गाडीवर परत बसलो मी। आमच्याकडे कोणी ड्रायव्हर नव्हता दुसरा व्यतिरिक्त माझ्या। मग आम्ही तिथून 10 किलोमीटर, आम्हाला पोलीसवाल्यांनी सांगितलं की 10 किलोमीटरला हॉस्पिटल आहे म्हणून, तुम्ही तिथं गोळी वगैरे इंजेक्शन वगैरे काय असेल ते करा आणि मग तुम्ही प्रवास करा। मग आम्ही तिथून परत 10 किलोमीटर मीच चालवून आणली गाडी। मला त्यावेळेस पायाला सूजन आली। परत हॉस्पिटलला गेलो, त्यांनी दवा वगैरे दिली आणि मग मी विचार केला की आता तर आपल्याला 300 किलोमीटर चालायचं आहे, रात्रभर आपल्याला चालायचं आहे, माझा पाय सुजलेला आहे। पण ते मला बोलले की तू परत ही उदी लाव आणि परत उदी खाऊन घे आणि बापूंचं नाव घेत गाडीवर बैस, तुला काहीच होणार नाही। मग त्या क्षणी मी बापूंचं नाव घेत बसलोच गाडीवर आणि 300 किलोमीटर आलो। मग त्यानंतर परत घरी आल्यावर मला शंका की आपल्याला एवढ्या जोराने धडक दिली की आपला पाय फ्रॅक्चर असेल किंवा काय असेल। त्यासाठी मी काकांना बोललो, तर काकांनी मला सांगितलं चल आपण अंमळनेरला जाऊन चेक करूया सकाळी। परत दुसऱ्या दिवशी सकाळी अंमळनेरला घेऊन गेले ते। त्या डॉक्टरांनी चेक केलं तर मला फ्रॅक्चर वगैरे काहीच नव्हता। त्यावेळेस मला असं वाटलं की इतक्या जोराने मला धडक दिल्यावर समोरचा व्यक्ती जसा काही मेला असेल आणि त्यावेळेस मी जिवंत कसा काय, तर ते फक्त बापूंमुळेच माझा जीव त्या दिवशी वाचला। बापूंच्या विषयी बोलावं तेवढं कमी आहे, पण माझा हा सर्वात मोठा जीवनातला अनुभव आहे बापूंचा। श्रीराम अम्मदने।